भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो आणि श्रोते हो, आज 10 जुलै अर्थात जागतिक मातृसुरक्षा दिन. गरोदरपणात आणि प्रसूती दरम्यान मातामृत्यू रोखणे तसंच त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवणे आणि मातृ आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश. श्रोत्यो आणि मैत्रिणींनो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथातील ओळी माता आणि तिच्या सुरक्षेची गरज अत्यंत चपखलपणे व्यक्त करतात. थोडक्यात जी स्त्री स्वतःच्या मुलांना उत्तम संस्कार देऊन घडवते तीच संपूर्ण जगाचा किंवा समाजाचा उद्धार करते. आणि अशा या मातेच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालेल का? तर नक्कीच नाही. मैत्रिणींनो, आज याच विषयीचा उहापोह आपल्या महिला विश्व या कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया बीड शहरात गेली 15 वर्ष स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत असलेल्या डॉक्टर प्रज्ञा सतीश तांबडे यांच्याशी केलेली ही बातचीत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. थँक्यू. मॅडम, सुरुवातीचा माझा प्रश्न अर्थातच हाच आहे की मातृसुरक्षा दिन का साजरा केला जातो? 10 जुलै मातृसुरक्षा दिन ॲक्च्युली जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मातेच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मातृसुरक्षा म्हणजे त्याच्यातच सगळं काही आलं तुम्हाला. मातेसाठी जी सुरक्षा देतोय आपण त्यासाठी 10 जुलै हा दिवस सुचवण्यात आलेला आहे. त्यासाठी आपण मातृसुरक्षा दिन साजरा करतो. मुख्य उद्देश याच्या मागे हाच आहे की मातेच्या आरोग्याची काळजी घेणं आणि माता मृत्यूदर कमी करणं. बरोबर. तर सरकारी योजना ज्या आहेत मातेसाठी, गर्भवती राहिल्यापासून तिचे डिलिव्हरी पश्चात जे प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी जे ट्रीटमेंट्स असतात, काही योजना असतात किंवा काही सुविधा असतात मातेसाठी, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, त्या सुविधांकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. अच्छा, बर. मातांसाठी ज्या सुविधा आहेत किंवा मातांसाठी ज्या योजना आहेत त्यांचं त्यांच्याकडे लक्ष जावं आणि त्यांना ते माहिती व्हाव्यात यासाठी हा दिन आपण साजरा करतो. मातांची सुरक्षा ही सुद्धा एक खूप महत्वाची बाब आहे. हो, तर मग ती कुठल्या कुठल्या बाबतीत अपेक्षित आहे? मातांची सुरक्षा वेगवेगळ्या स्तरावर अपेक्षित आहे आपल्याला. एक पहिलं हे आहे वैयक्तिक आणि कौटुंबिक सुरक्षा, तिला प्रायमरी हे गरज आहे. खरंच. सेकंडरी आपण म्हणू जिथं ती काम करते, वर्किंग प्लेस, बरोबर, तिथंही तिला सुरक्षा गरजेची आहे. अगदीच. सार्वजनिक ठिकाणी तिला सुरक्षा गरजेची आहे. बरोबर. आणि आजकाल बरेच आपण सायबर गुन्हे पण बघतोय, त्याच्यामध्ये पण तिला सुरक्षा गरजेची आहे. पण ओव्हरऑल विचार केला तर सगळ्यात प्रायोरिटी येते तिच्या टोटली वैयक्तिक सुरक्षेची, म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुरक्षेची, जी आपण कौटुंबिक लेवलवर करू शकतो, इझिली करू शकतो. अच्छा. आणि ही जी मातृसुरक्षा ही जी संकल्पना आहे तर मग साधारण कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत अपेक्षित आहे? मातृसुरक्षा एक साधारण 18व्या वर्षीपासून, आता 18व्या वर्षानंतर आपल्याला लग्नाचं वय सांगतायत. बरोबर. त्यामुळे 18व्या वर्षीपासून एक 35 वर्षापर्यंत ती आपल्याला 35 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला ती अपेक्षित आहे. अच्छा. ॲक्च्युली 20 ते 25 वर्ष वय असं आहे की कुठल्याही स्त्रीची शारीरिक आणि मानसिक डेव्हलपमेंट जी असते, विकास, तो पूर्ण होत असतो. 26 ते 30 वय असं आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम काळ आहे हा गर्भधारणेसाठी. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स, पुढे प्रॉब्लेम्स होण्याची, गर्भधारणा होण्यामध्ये
प्रसूती दरम्यान, प्रसूती पश्चात जे प्रॉब्लेम्स येतात, कॉम्प्लिकेशन्स येतात, ते होण्याची शक्यता खूप कमी असते अच्छा, या 26 ते वयामध्ये, 30. 26 ते 30 वयामध्ये. बर. आणि आपण एक साधारण 35 वर्ष वयानंतर ना ते ॲडव्हान्स मॅटर्नल एज होतं. बर. म्हणजे त्याच्यामध्ये ना कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता जास्त असते. अच्छा, बर. त्याच्यामुळे 20 ते अंदाजे एक 35-40 पर्यंत आपण ते एक्सपेक्ट करतो की मातृसुरक्षा याच्यामध्ये व्हायला हवी. बरोबर. म्हणजे तिनं शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर ह्या गोष्टी महत्त्वाच्या तिच्याबद्दल महत्त्वाच्या आहेत. अगदीच. एक असं असतं मॅडम की आपण पाहतो मुलगी जेव्हा जन्माला येते आणि साधारण आई होण्यासाठी जे तिचं जे शरीर तयार होतं, म्हणजे ज्याला काय आपण म्हणतो की टीन एजमध्येच ती तयार होते जेव्हा तिला पाळी येते, तर त्या दरम्यानपासून ते अगदी मेनोपॉझल एजपर्यंत मग स्त्रीला कुठल्या कुठल्या आजारांना तोंड द्यावं लागतं? ॲक्च्युली मुलगी जेव्हा जन्माला येते, मी विचार करते की जेव्हा गर्भावस्थेत असते ना तेव्हापासूनच तिच्यावर हार्मोनल बऱ्याच गोष्टी चेंजेस असतात, परिणाम होत असतात. बरोबर. आणि जेव्हा आई चांगलं आहार घेते, चांगली काळजी घेते, तेव्हा मग हेल्दी बाळ जन्माला येणार आपोआप. अगदीच अगदीच. तिथं पहिलं हे तुम्ही छान तयार करू शकता, म्हणजे चांगली प्रोसेस सुरू करू शकता. बरोबर. मुलगी जन्माला आल्यापासून तिचा आहार, काय म्हणतात, व्यायाम, शारीरिक बाकी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याची काळजी घेणं हे गरजेचं आहे. आजकाल मी खूप पेशंटमध्ये बघते की आहाराच्या खूप समस्या सुरू झालेल्या आहेत आत्तापासूनच. म्हणजे मुली आता छोट्या 3-4 वर्षाच्या मुलीपासून जी जशी खायला सुरुवात होते की ती लगेच तिला बिस्किट देणं, म्हणजे हे बाकी जे मैद्याचे पदार्थ आले, जंक फूड, फ्राईड, स्वीट्स, ह्या गोष्टींकडे जास्त कल जातोय नवीन पिढीचा. आणि तुम्ही पूर्वीच्या काळी पहा, पाळीच्या समस्या खूप कमी असायच्या. अगदीच खूप कमी असायच्या. बरोबर. कारण त्यांचा आहार खूप चांगला होता. एकतर गावरान गोष्टी मिळायच्या, हायब्रिडायझेशन नव्हतं त्यावेळेस, आणि प्लस वर्किंग म्हणजे काम करण्याची क्षमता पण जास्त होती आणि कामही भरपूर करायचे. बरोबर. शारीरिक मेहनत जास्त असायची. त्यावेळेस मैदानी खेळ पण होते. मुलींसाठी म्हणाल तर मैदानी खेळ होते, स्त्रियांसाठी म्हणाल तर बाकी आपले घरगुती बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्या घरीच करायच्या, त्यामुळे आपोआप शारीरिक मेहनत होऊन जायची. पण आता मी बघते बऱ्याच पेशंटमध्ये की ह्या गोष्टी आता कमी होत गेल्या, हळूहळू सगळ्या ह्यानी कमी होत गेला आणि आहार चुकीचा सुरू झाला. त्याच्यामुळे ना नवीन सिंड्रोम तयार होतोय, पॉलीएंडोक्राईन मेटाबॉलिक ओव्हॅरियन सिंड्रोम, ज्याच्यामध्ये एंडोक्राईन म्हणजे ब्रेन पासून जे तुम्हाला हार्मोन्स सिक्रेट होत आहेत तिथपासून चुकीचे बदल घडायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या चुकीच्या बदलांमुळे आपोआप ते जेव्हा हार्मोन्स वरून जेव्हा चुकीचे स्त्रवतात ते आपोआप थायरॉइडला प्रॉब्लेम करणार, खाली ओव्हरीजला प्रॉब्लेम करणार, आपोआप गर्भाशयाला प्रॉब्लेम करणार. बरोबर. म्हणून आता हे प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतात, जे आता आधी 13-14व्या वर्षानंतर पाळी सुरुवात व्हायची पाळीला. आता मुलींना आता 3री-4थीलाच पाळी येते. खरंच अगदी 8व्या वर्षीपासून. हो, म्हणजे मी माझ्याकडे जे रुटीन पेशंट येत आहेत त्याच्यावरून सांगते की 3री-4थीलाच पाळी येते. बरोबर. मग हे सगळे जे बदल आपण आपल्यामध्ये करतोय ना, की काय म्हणतात सिव्हिलायझेशन म्हणून आपण पुढे जातोय, कुठेतरी ऍडव्हान्स ह्याच्यामध्ये आपण हे करतोय, तर कुठेतरी आपण चुकीच्या ह्याला पण जातोय त्याच्यासोबत. अगदीच बरोबर. त्यांच्या आहारामध्ये सुरुवातीला तुम्ही पालेभाज्या, फळं आणि घरीच तुमचे जे धान्य, कडधान्य वगैरे जे आहेत ते देणं खूप गरजेचं आहे. बाहेरच्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. कधीतरी तुम्ही ठीक आहे हाऊस करा ना, तुम्ही महिन्याला, 1.5 महिन्याला, 2 महिन्याला कधीतरी एखाद्या वेळेस द्या त्याच्या ह्याच्यासाठी. पण आजकाल मी बघते शाळेमध्ये की मुलांच्याच तक्रारी अशा आहेत की त्याची मम्मी मॅगी देते, तू मात्र पोळी भाजी देते. मग ही प्रत्येकाच्याच मम्मीने विचार करण्याची गरज आहे की तुम्ही काय करायचं आणि कुठून सुरुवात करायची ह्या गोष्टींसाठी. कारण तुम्ही प्रत्येक मूल त्या गोष्टीला फेस करताय. मुलींमध्ये प्रॉब्लेम आहेत तसे मुलांमध्ये पण प्रॉब्लेम्स आहेत. ओबेसिटी वाढत चालली आहे, स्थूलता प्रत्येकामध्ये वाढत चालली आहे आणि त्याच्यामुळे मग हे सगळे प्रॉब्लेम्स पुढे सुरू होतात, हार्मोनल प्रॉब्लेम्स. जेव्हा 12व्या-13व्या वर्ष मुलगी पुढे सरकते, तिला पाळी आल्यानंतर तिचे जे हायजीनसाठी ज्या हे असतात, सूचना असतात, डाएट आहे, व्यायाम आहे, ह्या गोष्टींसाठी तुम्ही डॉक्टरला कन्सर्न करणं खूप गरजेचं आहे. अच्छा. पुढे पाळीमध्ये आता सध्या HPV वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे. HPV काय आहे? HPV एक व्हायरस आहे जो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर
म्हणजे त्याचे वेगवेगळे स्ट्रेन्स असतात. त्याच्याने म्हणजे positive agent आहे. पॉझिटिव्ह एजंट आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर त्याच्यामुळे होत असतो. बर तर त्याच्यासाठी वॅक्सिन आलेलं आहे. बर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतो, त्याच्यासाठी वॅक्सिन आलेलं आहे. अच्छा. ते सरकारने आता रिसेंट गेल्या 3 महिन्यामध्ये 14 ते 15व्या वर्ष वयोगटातील मुलींसाठी फ्री ठेवलेलं आहे. बर बर. त्याच्यात 2 प्रकारचे आहेत. क्वाड्रोव्हॅलंट आहे आणि 9 व्हॅलंट आहे. बर. म्हणजे सध्या सरकारने जे ठेवलेलं आहे फ्रीमध्ये, त्यांनी खरंच मुलींनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. म्हणजे आतापासून बिफोर सेक्शुअल एक्सपोजर हे वॅक्सिन मुलींनी घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा. त्याच्यामुळे पुढे 26, 27, 30 नंतर जे त्यांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते, तो धोका आपण आतापासूनच टाळू शकतो. बर. PCOD मध्येच मग त्याच्यामुळेच प्रॉब्लेम सुरू होतात की अंगावरचं खूप रक्तस्राव होणं, बरोबर, कमी होणं किंवा पाळी मागे पुढे सतत येत राहणं, खूप रक्तस्राव झाल्यामुळे रक्तक्षय होणं, म्हणजे थोडक्यात ॲनिमियाकडे जाते. ॲनिमिया जेव्हा होतो तेव्हा आपोआप तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर पण कमी होऊन जाते. बरोबर. तुमचं अभ्यासातलं लक्ष कमी होतं. खरंच. हेडेक सुरू होतो. बॉडी एक सतत म्हणतात मुलं आजकाल, मी खूप जणांमध्ये बघितलंय. आपोआप सगळ्याच गोष्टी म्हणजे ती सायकलच तयार होते तुमची. बरोबर. मग कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टीसाठी विचार करायला हवा. मासिक पाळीचं जर समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. बरोबर. मासिक पाळी ॲक्च्युली हार्मोनल इम्बॅलन्समुळे मासिक पाळी बिघडते. आणि मग सोबतच त्याच्यासोबत पुढे जेव्हा लग्नानंतर मूल होण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम्स यायला लागतात. मग पाळीच्या समस्येमुळे मग बी तयार होणं, प्रेग्नन्सी राहणं ह्याच्यामध्ये सुद्धा अडचण येऊ शकते. बरोबर. मग आधी कुठेतरी एखादी बाई असायची हजारांमध्ये की तिला मूल होत नव्हतं. खरंच खरंच. पण आता ऑलमोस्ट मी बघते 30-40% मुलींना हा प्रॉब्लेम येतोय. बरोबर. म्हणजे ज्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते प्रेग्नन्सी, इन्फर्टिलिटीसाठी खूप पेशंट आता तयार होत आहेत. हे आपणच तयार करतोय ह्या सगळ्या ह्याच्यामधून, गोष्टींमधून. ते कुठेतरी थांबायला पाहिजे. ह्या गोष्टी, ह्या गोष्टींकडे लक्ष जायला पाहिजे. बरोबर. 35 ते 40 वय हे जे असतं मेनोपॉझल हे आपण म्हणतो. आज सुरुवातीला ना 40-45 नंतर मेनोपॉज सुरू व्हायचं, 40 नंतर म्हणतो आपण साधारण. पण आजकाल ना मी 38ला पण बघितलं की पाळी जाते. अच्छा. म्हणजे हे हार्मोनल सगळे डिस्टर्बन्सेस जे आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अर्ली होत आहेत, अलीकडे येत आहेत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग मेनोपॉझल ह्याच्यामध्ये जेव्हा हार्मोन्स चेंज होत आहेत त्यावेळेस आपल्याला बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस गर्भाशयाचे प्रॉब्लेम सुरू होतात, काय म्हणतात स्तनांचे प्रॉब्लेम सुरू होतात. बरोबर. स्तनांचे कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग वगैरे ह्याच्यामध्ये आपण त्या 40 नंतर आपण ह्या गोष्टींसाठी डॉक्टरसाठी सल्ला घ्यायला पाहिजे डॉक्टरकडून. बरं. तुम्ही स्त्रियांच्या आजारांबद्दल तर खूप छान सांगितलं मॅम. पण आता एक असा आग्रह धरला जातो म्हणजे मेडिकल फील्ड जे आहे त्यांच्याकडून, डॉक्टर्सकडून, की प्रत्येक वेळेला टेस्ट करून घ्या वगैरे. तर त्यात कितपत तथ्य आणि तुम्ही काय सांगाल त्या बाबतीत? ॲक्च्युली मुलींचं म्हणाल तर पाळीचे प्रॉब्लेम्स असतील तर काही हार्मोनल टेस्ट, थायरॉइड आणि सोनोग्राफी करून घेणं गरजेचं असतं. बरं. जर पाळीचे प्रॉब्लेम्स असतील तर. अच्छा. त्यानंतर प्रजनन काळामध्ये सुद्धा वंध्यत्व आणि हे असेल, तुम्हाला प्रसूतीपूर्व काही प्रॉब्लेम्स वाटत असतील की मूल राहण्याला उशीर होतोय, लग्नानंतर 1 वर्षापर्यंत विदाऊट एनी कॉन्ट्रासेप्शन जर तुम्हाला मूल होत नसेल आणि तुमचे रेग्युलर कॉन्टॅक्ट्स असतील आणि तरीही मूल म्हणजे प्रेग्नन्सीच राहिली नाही आहे तुम्हाला, तर तुम्ही डॉक्टरला जाऊन भेटणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याकडून ट्रीटमेंट सुरू करणं किंवा टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये पण सोनोग्राफी आहे, त्यात हेच रूल आउट करतात. पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत का, हार्मोनल बॅलन्स आहे का, हे त्याच्यामध्ये रूल आउट करतात. अच्छा. त्याच्यानंतर मेनोपॉझल ह्याच्यामध्ये, मेनोपॉझल एजमध्ये ॲक्च्युली मेनोपॉज हा आजकाल खूप असा चर्चित विषय झाला आहे. पण मी असा विचार करते की बिफोर 14-15 इयर्स म्हणजे 14-15 वर्षाला आपण समजा पाळी सुरू झाली म्हणतोय, पण 14 वर्षापर्यंत विदाऊट पाळी होतोच ना आपण. बरोबर. हो. मेनोपॉज म्हणजे काय, जेव्हा तुमचं ओव्हरीज आणि पिशवी तुमची ते काम करणं बंद होतं. त्याच्यामुळे मासिक पाळी येणं बंद होतं. बरोबर. काही हार्मोनल चेंजेस पण असतात. पण
ठीक आहे ना, 14 वर्षाच्या आधी पण तसं होतं आपण, त्याच्यानंतर पण तसं होतं. बरोबर. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या डाएटमध्ये, एक्सरसाइजमध्ये, म्हणजे टोटल जे रुटीन आहे डेली रुटीनमध्ये काही चेंजेस करून काही पॉझिटिव्ह गोष्टी करायला हव्यात. बरोबर. तुम्ही 40 नंतर मॅमोग्राफी आणि पेल्विक काही टेस्ट असतात. मॅमोग्राफीमध्ये स्तनांची तपासणी होते, स्तनांची सोनोग्राफी होते, त्याच्यामध्ये काही बदल आहेत का हे कळतात. अच्छा. तसेच पेल्विक एरियासाठी काही टेस्ट आहेत. हे डायरेक्ट पेल्विक एक्झामिनेशन आहे. त्याच्यामध्ये पिशवीच्या तोंडाची तपासणी होते, पिशवीचे साईज बघतात. अच्छा. पॅप स्मिअर पण घेतात. ह्याच्यामध्ये पिशवीच्या तोंडाजवळ जे पाणी आहे ते घेतात, म्हणजे काही तिथे डिस्टर्बन्सेस आहेत का, जखम आहे का, वाढणारी जखम आहे का हे पाहिलं जातं. पॅप स्मिअर घेतात. अच्छा. आणि सोनोग्राफी पण करतात 40. अच्छा. म्हणजे हे सगळं आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या टेस्ट सगळ्या कंपल्सरी आहेत करून घेणं खूप चांगलं आहे. वर्षात 1.5 वर्षाला कमीत कमी ह्या गोष्टी व्हायला हव्यात 40 नंतर. अच्छा. ह्या गोष्टी तर व्हायलाच हव्यात तुमच्या, ज्या मी आता 40 नंतर सांगितल्या. पण 50 नंतर बोन मॅरो डेन्सिटी बघणं पण गरजेचं असतं. जेव्हा पाळी जाते, मेनोपॉझल एज आहे, त्यावेळेस हाडांचा ठिसूळपणा वाढायला लागतो. अच्छा. कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन कमी व्हायला लागतं. मग त्याच्यासाठी म्हणजे हाडं ठिसूळ होत आहेत का ह्याच्यासाठी टेस्ट आहे बोन मॅरो डेन्सिटी. ती करून घेणं पण गरजेचं आहे. मग त्या समजा काही कमतरता असेल, ती ट्रीटमेंट घेतली तर आपण त्या गोष्टी कव्हरअप करू शकतो. अच्छा. मॅडम, थोड्या वेळापूर्वी जसं तुम्ही बोललात की सगळं शेवटी येऊन ठेपतं ते आहारावर, तर मग परत मी एकदा तुम्हाला विचारते की हे सगळं टाळण्यासाठी मुळात आहार विहार आणि एक जी मानसिकता म्हणतो आपण कुटुंबाची सुद्धा, आपल्या म्हणजे स्त्रीची पण आहे आणि कुटुंबाची, तर ती कशी असावी, आहार विहार आणि मानसिकता, काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युली हे सगळंच म्हणजे अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला तेच सांगते की मुलगी होण्यापासून तिचा आहार विहार खूप गरजेचा आहे. म्हणजे आहारामध्ये तुम्ही पालेभाज्या, फळांचा समावेश, तसंच मोड आलेले धान्य, प्रथिनांचा समावेश करायला पाहिजे. काही प्युअर व्हेजिटेरियन असतात, त्यांनी ह्या गोष्टी घ्या. जे नॉनव्हेज खाऊ शकतात त्यांनी बाकी एग व्हाईट पण त्यांना जमू शकतं आणि हरकत नाही, त्यांनी ह्या गोष्टीत ती गोष्ट ऍड केली तरी चालतं. बरोबर. आहार घेण्यासोबत ते पचवणं पण खूप गरजेचं असतं. बरोबर. तर तुमची ओबेसिटी वाढत जाते, स्थूलत्व वाढत जातं. त्याच्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यातल्या त्यात मला तर ॲक्च्युली माझ्या आईच्या कार्डिओलॉजिस्टने असं सुचवलं की तुम्ही रोज पूजा करताना खरंच मग तुम्ही ही एक शरीराची पूजा समजा. अगदीच. रोज 1 तास व्यायाम करा. खरंच. म्हणजे तुम्ही न चुकता त्या पूजेला बसता, तुमचं माइंड तयार झालेलं आहे त्या गोष्टीसाठी की आपल्याला देवाला ती हे करायचंच आहे, ते कर्म करायचंच आहे. तर मग तुम्ही शरीराचं पण कर्म करा ना. खरंच. म्हणजे देवानं जे शरीर आपल्याला दिलंय ते सांभाळा ना. अगदीच 100%. ते पण आपलं कर्तव्य आहे. खरंच. त्याच्यामुळे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. सोबत रुटीन लाईफ सगळ्यांना स्ट्रेसफुल असतं. सगळ्यांचेच कामं, म्हणजे एकतर आजकाल असं झालं की वेळेसाठी खूप धडपडतो आपण. बरोबर. टू द टाइम सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपली खूप धडपड सुरू असते. त्याच्यामध्ये ना स्ट्रेस लेवल वाढतात. बरोबर. स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा एखादा छंद जर जोपासला, मी म्हणत नाही रोजच तुम्ही काहीतरी करा म्हणून, पण आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस जी गोष्ट तुमच्या मनाला खूप चांगली वाटते ती गोष्ट केल्याने, समजा तुम्ही गाणं म्हणताय, कुणी डान्स खूप सुंदर करतं, कुणी कविता करतं, कुणी व्हायोलिन, म्हणजे काही असू देत, जे तुमच्या मनाला सुख देईल, समाधान देईल, अशी गोष्ट तुम्ही आठवड्यातून 1-2दा तरी स्वतःसाठी केली पाहिजे. सोबत मेडिटेशन पण खूप गरजेचं आहे. अगदीच. मेडिटेशनने ना कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं आणि फ्रेशनेस राहतो, माइंड फ्रेश होऊन जातं. ह्या गोष्टी स्वतःसाठी करणं खूप गरजेच्या आहेत. बरोबर. आणि मॅम, आपल्याकडे असं आहे आपल्या समाजात की स्त्री स्वतःकडे लक्ष द्यायला लागली की इतरांना प्रॉब्लेम होतो, म्हणजे फॅमिली मेंबर्सचा. मी असं समजते बरं का की ठीक आहे, तुमची बायको आहे, कोणाची तरी मुलगी आहे, बरोबर, मुलगी जाऊ दे, पण तो जीव आहे. खरंच. ज्या तुमच्या गरजा आहेत त्या त्याच्या पण गरजा आहेत. बरं का. पुरुषांमध्ये हे चेंजेस नसतात जे स्त्रियांमध्ये काही काळांसाठी येत राहतात. बरोबर. हे जे बदल आहेत तिच्यामधले सगळे, त्याबद्दल विचार करणं, ते समजून घेणं, हे पुरुषांची मानसिकता तयार होणं खूप गरजेचं आहे. खरंच.
म्हणजे टेकन टू बी ग्रांटेड धरलं ना की ठीक आहे होतच असतं, मग ती झगडतच राहते. बरोबर, खरंच खरंच. ती प्रत्येक गोष्टीची झगडत राहते. जेव्हा बरोबर. पुरुष किंवा घरचे माणसं त्याबद्दल विचार करून तिची काळजी घ्यायला लागतात, तिला अजून काय पाहिजे असतं. खरंच, अगदीच. म्हणजे काहीच नकोय ना, मग हे एवढं मिळाल्यानंतर बरोबर. हे सगळ्यात सुखी हे ती असेल, स्त्री असेल कदाचित. आणि मला वाटतं की तिची मानसिकता जेव्हा खुश होते, ती आनंदी असते मानसिकता, तेव्हा आपोआपच शारीरिक व्याधी कमी होऊन जातात. जेव्हा माइंड फ्रेश असणार आहे त्यावेळेस आपोआप शरीर तुम्हाला चांगली हे देते ना, पॉझिटिव्हिटी देते ना सगळ्याच गोष्टींमध्ये. अगदीच. त्यामुळे ती फ्रेश राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. स्त्री फ्रेश राहणं गरजेचं आहे. अगदीच. आता तुम्ही बोलताना मॅम म्हणालात की तो सुद्धा एक जीव आहे, पण मला वाटतं त्या जीवाने स्वतःचं अस्तित्व ओळखावं, नाही का? तर आता जाता जाता तुम्ही महिलांना काय सांगाल या बाबतीत? अशा ऍक्च्युली अन्नावरून सुरुवात कराल, कारण आपण रुटीनली श्लोक म्हणतो, म्हणजे उदरभरणो हेच आणि जे यज्ञकर्म, बरं का. आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये ना त्या यज्ञकर्माकडे लक्षच नाहीये कोणाचं. बरोबर. म्हणजे जे मिळतंय ते पटपट खा आणि निघा. खरंच. बरं. आणि त्या प्रत्येक गोष्टीचं जे जे तुम्हाला तुमच्या नशिबात आज आहे त्याचा पूर्ण स्वाद घेऊन शरीराला द्या. बरोबर. म्हणजे कुठेतरी शांत मन होईल तुमचं. शांत मनाने जेवण करायला शिका. खरंच खरंच. ह्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत. जेव्हा मनापासून आपण काही गोष्ट घेतोय त्यावेळेस शरीराला पचवण्याची क्षमता पण चांगली राहते. अगदीच. म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष त्या जेवणाकडे पाहिजे. आजकाल मोबाईल इतका वाढलाय. हो, जेवणाकडे मी खूपदा बघते की मांडी घालून आपण जेवत असतो, एका मांडीवर मोबाईल असतो. बरोबर. अगदीच अगदीच. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय जेवतोय, किती वेळा चावतोय, म्हणजे काहीही लक्ष नसतं, फक्त पोटात अन्न ढकलणं. खरंच खरंच. हे चुकीचं झालंय. म्हणजे हे यज्ञकर्म होतच नाहीये. बरोबर. खरंच. ते तेवढं पवित्र हे दिलेलं आहे त्या गोष्टीला नाव, आणि आपण ते करतच नाही. खरंच खरंच. आणि त्याच्यामुळे मग ती सुरुवात आहे. त्याच्यामुळे हे पुढचे प्रॉब्लेम सुरू होतात. बरोबर. जेव्हा तुमचं पचन नीट होत नाही, आपोआप तुम्हाला स्थूलत्व येणार, मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स होणार, पचनाचे प्रॉब्लेम्स होणार सगळे, आणि सगळेच प्रॉब्लेम त्याच्यापासून सुरुवात होणार. ही सायकल असते. जेव्हा स्थूलत्व वाढतं तेव्हा हार्मोनल डिस्टर्बन्सेस होतात. हार्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे परत स्थूलत्व वाढतं आणि परत हार्मोनल डिस्टर्बन्स. मग ह्याच्यामुळे ना कुठेतरी ब्रेक करायला पाहिजे. खरंच खरंच. तुमचं अन्नाचं प्रमाण आणि कसं खाताय आणि व्यायाम कसा करताय ह्याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून असतात. तसं व्यायाम, अन्न चांगलं घ्या, चांगल्या पद्धतीने घ्या, आणि त्याच्यासोबत व्यायाम करणं गरजेचं आहे. एखादा छंद जोपासणं गरजेचं आहे जो मनाला फ्रेश ठेवेल. मेडिटेशन, छंद हे करणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात मी खूप बायकांना बघते की काल शिळ उरलेलं आज नक्की त्या संपवणार. बरोबर. मग ते संपवण्याचं हे कधी कोणाला आवडतही असेल, त्याच्याबद्दल माझं वाद नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की ते तुम्ही गाईला द्या ना, प्राण्यांना द्या ना, ठीक आहे, हरकत नाही, त्यांचं पण पोट भरेल. आणि तुम्हाला जो माझ्याकडे रुटीनली येतं की काल हे खाल्लं म्हणून आज पोट दुखतंय, मग म्हणजे का आपण ह्या गोष्टी का करायच्या आणि ते बहिणीच का खायचं असं. मग ह्या गोष्टींचा विचार स्त्रियांनी करावा थोडा. सोबत वॉटर लेवल्स पण मी बघते आजकाल धकाधकीच्या ह्याच्यामध्ये पाणी खूप कमी पिण्यात येतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे ना युरिन इन्फेक्शन्स खूप वाढले खरंच मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये पण. तर ह्या गोष्टी विचार करा. जेव्हा बॉडीने तुम्हाला अलार्मिंग हे दिलेलं असतं त्यावेळेस ती गोष्ट करा. बरोबर. म्हणजे कुठलीही असो, म्हणजे ती अगदी तुम्हाला लघवी असेल किंवा तहान. तुम्ही लघवीचा विषय काढला त्याच्याहून सांगते मी की आता वर्किंग वुमन्स आहेत, खूप वेळ लघवीला जात नाहीत, ब्लॅडर इव्हॅक्युएट करत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे ना मग पुढे लघवीचे प्रॉब्लेम्स फ्रिक्वेंटली सुरू होतात. अगदीच. स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणून प्रकार आहे ज्याच्यामध्ये आजकाल खोकललं तरी लघवी येते, हसलं तरी लघवी येते. बरोबर. मग ह्या समस्या तुम्ही खूप वर्षापासून ह्या गोष्टी सोबत आणलेल्या असतात. खरंच. मग कुठेतरी एक्स्ट्रीम लेवलला गेलं की मग शरीर तुम्हाला ते प्रॉब्लेम्स दाखवायला लागतं. अगदीच अगदीच. मग हे तुम्ही स्वतःसाठी ह्या गोष्टींचा विचार करा. पाणी, लघवीला प्रॉपर जाणं, वारंवार जाणं, ह्या गोष्टीसाठी विचार करा. अगदीच. ह्या सगळ्या गोष्टींचा शारीरिक, मानसिक ह्या स्तरांवर स्त्रीचा जर विचार होत असेल त्यापेक्षा ती स्वतः जर करत असेल तो विचार, तर हे खूप गरजेचं आहे. आणि हे जर तिने थोडं, मी म्हणते ना, ह्या माझ्या आजच्या ह्याच्यातून अगदी काही जणींनी जरी फॉलो केलं ह्या गोष्टींना, मग मी खूप काही मिळवलं असं समजेल. म्हणजे आज मातृसुरक्षा दिन, त्याच्यात मी सफल झाले
असं मी समजेल. अगदी नक्कीच मॅम. आपली मुलाखत जी तुमची ऐकतायत आमच्या मैत्रिणी, निश्चितच या सगळ्या गोष्टींवरून त्या काहीतरी बोध घेतील अशी मी आशा करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या मैत्रिणींना इतकं छान मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. जागतिक मातृसुरक्षा दिन याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा सतीश तांबडे यांची मुलाखत आपण ऐकलीत. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.